प्रेरणा म्हणजे बदल. पण आपण किती वेळा हा बदल खरंच स्वीकारतो? स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी गर्दीतून बाहेर पडण्याचं धाडस ठेवतो. परंपरेचा अर्थ समजून घेत ती आपल्यात जगवण्याचा प्रयत्न करतो. हे सोपं नाही, कारण आपल्याला सवय असते सोयीस्कर आयुष्याची, मौन स्वीकृतीची, अनुभव टाळण्याची. पण एका टप्प्यावर मन विचारतं, हेच का सगळं? तेव्हा सुरू होतो एक प्रवास. देवळातून नाही, तर आपल्या आतून. जिथे घंटांचा नाद आपल्याला शांत करतो, जिथे गाभाऱ्यातलं स्तब्ध क्षण आपल्या आतल्या गोंधळाला उतरवतो. धूळ लागलेली श्रद्धा पुन्हा एकदा उठून उभी राहते. चला तर मग, पावलांनी नाही मनाने चालूयात. आपल्याच परंपरेची नव्याने ओळख करून घेऊया. इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो दगडांमध्ये, चंदनाच्या वासात आणि श्रद्धेच्या स्पर्शातही आहे. कारण काही प्रवास केवळ पाहण्यासाठी नसतात, ते अनुभवण्यासाठी असतात.